अनेक महिलांना गुरुचरित्राचे पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण प्रत्येक महिलेला 7 दिवस किंवा ठराविक वेळ देऊन संपूर्ण गुरुचरित्र वाचणे शक्य होते असे नाही. काही जणी नोकरी करतात, काहींच्या घरात लहान मुले असतात, तर काही जणी घरातील कामांमध्ये दिवसभर व्यस्त असतात. जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करायला वेळ मिळत नसेल, तर अशा वेळी संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ वाचावा. संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये संपूर्ण गुरुचरित्रातील प्रमुख कथा आहेत, महत्त्वाचे प्रसंग आणि श्री गुरूंच्या चरित्राचा सारांश संक्षिप्त स्वरूपात दिलेला आहे. या ग्रंथामध्ये एकूण 7 अध्याय आहेत आणि साधारणपणे हा ग्रंथ वाचण्यासाठी जवळपास 1 तासाचा वेळ लागू शकतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या वाचनाच्या गतीनुसार वेळ कमी जास्त होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे 1 दिवसीय पारायण करू शकता. हे पारायण तुम्ही गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचे वाचन करू शकता. मन असेल पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. आता हे 1 दिवसीय पारायण कसे करायचे, पूजा मांडणी कशी करायची आणि कोणते नियम आपल्याला ह्या 1 दिवसीय पारायणासाठी पाळायचे आहेत याची माहिती आपण बघूया. बघा, ज्या दिवशी तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचे 1 दिवसीय पारायण करायचे आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करून त्यानंतर घराची आणि देवघराची स्वच्छता करायची आहे. घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे, सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपण गुरुचरित्राची पूजाची मांडणी करणार आहोत. संक्षिप्त गुरुचरित्र पूजाची मांडणी आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ज्या जागी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. त्यावरती एक पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावर दत्तगुरु महाराजांचा फोटो ठेवावा. दत्तगुरु महाराजांच्या फोटोच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करावी. कलशाच्या समोर श्री गणेशाचे प्रतीक म्हणून एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे. 2 नागिनीच्या पानांवरती थोडेसे तांदूळ ठेवून यावरती सुपारी आपल्याला ठेवायची आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्राचा ग्रंथ देखील या पूजेमध्ये मांडायचा आहे. आणि जर एखाद्या महिलेला अशा प्रकारे पूजा मांडणे शक्य नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करू शकता. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावावा आणि अगरबत्ती लावावी. जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर वाचनाच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ देखील मी माझ्या भक्तिरंग चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा, संकल्प करून झाल्यानंतर तुम्ही वाचनास सुरुवात करू शकता. श्री दत्तगुरूंचे मनोभावे स्मरण करून श्री गुरुचरित्राच्या वाचनास सुरुवात करावी. संक्षिप्त गुरुचरित्राच्या वाचनास सुरुवात करावी. या दिवशी उपवास करायचा असतो का हा एक प्रश्न खूप जणांचा असतो. तर ज्या दिवशी आपण संक्षिप्त गुरुचरित्राच्या 1 दिवसीय पारायणाचा उपवास करणे हा बंधनकारक नाही. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही श्रद्धेने हा उपवास करू शकता, पण उपवास करावाच असं कुठलंही बंधन नाही. हे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही उपवास करू शकता. बघा, उपवास केलाच पाहिजे असं बंधन नाही. तुम्ही या दिवशी कांदा लसूण विरहित सात्विक भोजन करू शकता. आपण गुरुचरित्राचे वाचन करताना मन शांत ठेवणे, तितकेच सात्विक राहणे आणि गुरुचरणांचे स्मरण करणे महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या जागेवर बसून तुम्ही गुरुचरित्राचे वाचन सुरू केले आहे त्याच जागेवर बसून आपल्याला संपूर्ण वाचन पूर्ण करायचे आहे, मध्येच उठायचे नाही. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला करायचे आहे. जमिनीवरती आपल्याला रात्री झोपायचे आहे. स्वच्छ धुतलेले कपडे आपल्या अंगावरती घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, पारायणाच्या काळात मन आणि आचार विचार सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघतांनो, संक्षिप्त गुरुचरित्राचे 1 दिवसीय पारायण करणे अगदी सोपे आहे. पूजा मांडणे देखील अगदी सोपे आहे. ज्या दिवशी आपण 1 दिवसीय पारायणाची ही पूजा मांडणी केलेली आहे, ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आरती आणि नैवेद्य दाखवून उचलायचे आहे. असे 1 दिवसीय पारायण, संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर गुरुचरित्राचे पारायण ज्यांना करायचे आहे त्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या भक्तिरंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.